स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 2. कधी नव्हे ते मीरा आपल्या वडिलांवर इतकी चिडली होती. एका अशिक्षित तरुणासोबत लग्न हा विचार तिला असह्य झाला होता. तुम्हाला वाटलेच कसे की मी याच्यासारख्या अडाणी आणि अशिक्षित मुलासोबत लग्न करेल, ज्याला स्वतःचं नाव सुद्धा लिहिता येत नाही? मीरा चांगलीच चिडली होती. तिच्या बोलण्यामुळे देशमुख कुटुंबातील सर्वांच्या माना शरमेने खाली गेल्या होत्या. शांत हो पोरी, प्रल्हाद लाखात एक आहे, तो कायम तुला सुखात ठेवेल. तुकाराम तिला समजवण्याचा प्रयत्न करत होते. अशा अशिक्षित मुलाची किंमत समाजामध्ये दीड दमडीची सुद्धा नसते. तुम्हाला यांच्या पैशाची भुरळ पडली आहे, बाकी काही नाही. मीच काय, अख्ख्या पंचक्रोशीतील एकही मुलगी याच्यासोबत लग्न करणार नाही, हा माझा शब्द आहे. आमच्या घरगडीची मुलगी मॅट्रिक शिकलेली आहे, ती पण या लग्नाला तयार होणार नाही. खोटं वाटत असेल तर शब्द टाकून पहा. मीराचे शब्द प्रल्हादच्या काळजात आर पार घुसत होते. पण त्याच्यासाठी हे नवीन नव्हतं. आधीही कित्येक मुलींनी त्याला असाच नकार दिला होता. पण सुलोचनाबाई आणि गणपत मामा यांची मान शरमेने खाली गेली होती. येतो आप्पा, मीरा आपल्या जागी योग्य आहे. आपल्या भावी पतीविषयी तिच्याही काही अपेक्षा असतील, म्हणून उगाच तिच्यावर जबरदस्ती करू नका. माझी शिकलेल्या मुलीसोबत लग्न करण्याची अट असली तरी मला माझ्या साधेपणाला समजून घेणारी मुलगी हवी आहे, आणि माझी खात्री आहे की एक दिवस ती नक्की माझ्या आयुष्यात येईल. चल आई, असे बोलून प्रल्हाद निघून गेला. प्रल्हादचा झालेला अपमान तुकाराम यांना अजिबात आवडला नव्हता. पण काहीही झालं तरी ते आपल्या मुलीवर जबरदस्ती करू शकत नव्हते. शिवडी हे निसर्गाच्या कुशीत वसलेलं सुंदर असं गाव होतं, जिथे निसर्गाने सौंदर्याची जणू काही उधळणच केली होती. आजूबाजूला पसरलेले मोठमोठे डोंगर, सभोवताली पसरलेली हिरवी गार शेती आणि निथळ व खळखळणारी पवना नदी, जी आजूबाजूच्या कित्येक गावाची तहान भागवत होती. या ठिकाणी जी जमीन होती ती शेतीसाठी पोषक होती, त्यामुळे या मातीत विविध प्रकारची पिकं घेतली जात होती. पण 4 महिने भरघोस पाऊस असल्यामुळे भात शेती मोठ्या प्रमाणात होत होती. या गावामध्ये देशमुख यांच्या कित्येक पिढ्या गेल्या होत्या. प्रल्हादचे वडील माऊली देशमुख यांच्या वाट्याला वडिलोपर्जित असलेली मोजकीच जमीन आली होती, पण त्यांनी काबाड कष्ट करून आजूबाजूची जमीन विकत घेतली होती. शेती हेच त्यांच्या उपजीविकेचे साधन होते, त्यामुळे त्यांना शेतीचं महत्त्व माहीत होतं. त्यांचं स्वप्न होतं की प्रल्हादने खूप शिकावं आणि विकसित शेती करावी. पण एके दिवशी कोणाच्या ध्यानीमनी नसताना अल्पशा आजाराने त्यांचे अचानक निधन झाले व प्रल्हादला शिक्षण सोडून आईसोबत शेतात राबावे लागले. त्यावेळी घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यात घरचा मुख्य आधार नाहीसा झाला होता. त्यातच सख्खे चुलते वैरी झाले होते. पण सुलोचनाबाई या खमक्या होत्या, म्हणून त्यांचा निभाव लागला नाही. प्रल्हादने लहान वयात घरची जबाबदारी पेलली होती आणि एक पिता बनून आपल्या भावंडांची जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली होती. आज त्याच्याकडे 50 एकर जमीन आणि दुधाची डेअरी होती. त्याच्या गोठ्यात कितीतरी गाई म्हशी होत्या. पण इतकं काबाड कष्ट करणारा प्रल्हाद लग्नाच्या बाजारात मात्र हरला होता. गावामध्ये प्रल्हादचे 2 मजली घर होतं. अंगणाच्या मध्यभागी तुळस व घराच्या पुढे फुलांची बागायती, जी प्रल्हादने स्वतःच्या हाताने फुलवली होती. प्रल्हादचं लग्न मोडलं याचा सुलोचनाबाईने चांगलाच धसका घेतला होता. पुढे जाऊन आपल्या मुलाचं कसं होणार या काळजीने त्यांचा जीव कासावीस झाला होता. घरी आल्यानंतर प्रल्हाद, गणपत मामा, सुलोचनाबाई आणि अनु दिवाणखान्यात चहा पीत बसले होते. बरं झालं हे लग्न मोडलं, मला ती मुलगी अजिबात आवडली नव्हती, अनु नाक मुरडत म्हणाली. अनु, असं बोलायचं नसतं, तू आज जा पाहू. सुलोचनाबाई तिच्यावर खेकसल्या तशी ती आतमध्ये निघून गेली. प्रल्हाद अजूनही शांत होता. अजूनही वेळ गेलेली नाही अक्का, माझी पोर मॅट्रिक झाली आहे.
तू म्हणत असशील तर यंदा दोघांच्या लग्नाचा बार उडवून टाकू. प्रल्हादचे लग्न जुळत नाही म्हणून मी माझ्या अश्विनीला स्थळ पाहिलं नाही. तुझ्या घरात माझी पोर सुखात राहील. गणपत मामा यांच्या मनात आधीपासून प्रल्हाद होता. तिला शिकण्याची आवड असती तर ते पण केलं असतं. तुझ्या अश्विनीला मॅट्रिक पास करायला 4 वर्ष लागली होती, हे विसरू नको. प्रल्हाद म्हणाला. तसा गणपत मामाला चिडला. पाहिला अक्का, हा कसा बोलतो. प्रत्येक वेळी मुलीकडून अपमान करून घेणं चांगलं वाटतं का. त्याच्या वयाचा तरी विचार कर. आणखी 4-5 वर्ष थांबली तर कोणता बाप याला मुलगी देणार नाही. गणपत मामा म्हणाला. त्याला आपल्या भाच्यासाठी जीव तुटत होता. आज जो आपला अपमान झाला तो मी कधीच विसरणार नाही. प्रल्हादपेक्षा अक्षय 4 वर्षाने लहान आहे, तरी त्याच्या लग्नाला 1 वर्ष होत आलं. या पोराचं काय होईल देव जाणे. सुलोचनाबाई डोळ्यांना पदर लावत म्हणाल्या. तू कशाला मनाला लावून घेतेस. शेवटी नशिबापुढे आपल्याला जाता येत नाही. देवाने जिच्या सोबत माझी गाठ बांधली असेल तीच आपल्या घरचं माप ओलांडून येणार. आणि राहिला प्रश्न माझ्या अटीचा, तर इतके वर्ष थांबल्यानंतर माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही. असं बोलून प्रल्हादने पायात चप्पल चढवली आणि शेताकडे निघाला. सुलोचनाबाई यांना आपल्या मुलाचं वाईट वाटत होतं. त्यांना आपल्या मुलाची खूप काळजी वाटत होती. कारण पतीच्या निधनानंतर त्यांनी दुनियादारी जवळून पाहिली होती. पैशासाठी रक्ताची नाती किती खालच्या पातळीला जातात याची प्रचिती त्यांना आली होती. त्यात प्रल्हाद शिकलेला नव्हता व लवकरच भावनेच्या आहारी जात होता. त्यात सुलोचनाबाई यांचा आपला धाकटा मुलगा आणि सून यावर थोडा सुद्धा विश्वास नव्हता. कारण जेव्हापासून अक्षयला शहराचं पाणी लागलं होतं तो बदलला होता, जे सुलोचनाबाई यांच्या अनुभवी नजरेने हेरलं होतं. म्हणून त्यांनाही प्रल्हादसाठी शिकलेली आणि हुशार मुलगी हवी होती, जी त्याला हर प्रकारे समजून घेऊ शकत होती. संध्याकाळची वेळ झाली होती. नदीकाठी बसून प्रल्हाद शांत विचार करत होता. आज जे काही झालं होतं त्याचं त्यालाही वाईट वाटणे साहजिक होतं, पण सांगणार कोणाला. कारण लग्नासाठी सुशिक्षित मुलगी हवी ही त्याचीच अट होती. पण तो हे विसरला होता की आजकालच्या शिकलेल्या मुलींच्या अपेक्षा जास्त असतात, ज्यामध्ये प्रल्हाद कुठेच बसत नव्हता. तशी तर त्यालाही शिक्षणाची आवड होती, पण घरची परिस्थिती आणि आईचे कष्ट पाहून तो शांत बसला होता. वडील गेल्यानंतर आपल्या आईचे कष्ट त्याला पाहवले नव्हते. म्हणून त्याला वाटले होते की एखादी शिकलेली मुलगी आपली पत्नी बनून आली तर ती आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. कारण बरेच जण त्याच्या अशिक्षितपणावर हसत होते. त्याला लिहिता वाचता येत नसल्यामुळे व्यावहारिक काम करण्यासाठी त्याला नेहमीच कोणाची तरी मदत घ्यावी लागत होती, ज्यामध्ये कितीतरी वेळा त्याची फसवणूक झाली होती. काय रे मित्रा, तू इथे असला आहेस आणि मी तुला शेतात शोधत होतो. प्रल्हादचा जिगरी मित्र सागर त्याच्या शेजारी येऊन बसला. सागर त्याच्याच वयाचा होता, पण त्याचे लग्न झाले होते व त्याला 3 वर्षाचा मुलगा होता. तू मुलगी पाहायला गेला होतास ना, काय झालं त्याचं. सागरने त्याचा उतरलेला चेहरा हेरला होता. तेच जे नेहमी होतं. मुलीने नकार दिला आणि आम्हा सर्वांचा चांगला पाहुणचार घेतला. प्रल्हाद म्हणाला. तसा तो हसायला लागला. कशाला वाईट वाटून घेतो. तुझी जगावेगळी अट सोडली तर तुझ्यासाठी अशा 100 मुलींची लाईन लागेल. अख्ख्या मावळामध्ये कोणाजवळ 50 एकर जमीन नाही. ते म्हणतात ना, वावर हाय तर पावर हाय. आता जर जमिनीचा 7-12 काढला तर पैशाचा पाऊस पडेल, पाऊस. सागर म्हणाला. तसा प्रल्हाद चिडला. खबरदार, पुन्हा असं म्हणाला तर माझा जीव गेला तरी चालेल, पण मी माझ्या शेतीचा एक तुकडा कोणाला देणार नाही. आजकालची शेमडी पोरं जमिनी विकून गाडीवर शायनिंग मारत असतात, पण एकदा का पैसा संपला तर यांच्यावर भीक मागण्याची वेळ येते. एक वेळ मी उपाशी राहील, पण ज्या जमिनीत माझा घाम गाळला आहे त्यावर कोणाला पाय सुद्धा ठेवू देणार नाही. प्रल्हाद म्हणाला. म्हणून सागर शांत झाला.
कारण गावामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी पैशाच्या हव्यासापोटी जमिनी विकल्या होत्या आणि आता उपऱ्यागत आयुष्य जगत होते. हो रे बाबा, मी मस्करी करत होतो. या आजकालच्या मुलींना शेतकऱ्यांची किंमतच राहिली नाही. पण तू जास्त लोड घेऊ नको. उलट मी तर म्हणतो, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. तुला अशी देखणी आणि शिकलेली बायको मिळेल की अख्खा तालुका पाहिल. सागर म्हणाला तसा प्रल्हाद हसला व दोघेही घरी जाण्यासाठी निघाले. प्रल्हादच्या नशिबात पुढे काय वाढून ठेवलं आहे हे त्या देवालाच माहीत होतं. पुढचे भाग वाचण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.